नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी शेपूची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे. तर आता आपण याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. बारीक कट केल्यानंतर आपण याला साईडला ठेवणार आहोत. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्येच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. एक 7 ते 8 मिरच्या घातलेल्या आहेत. तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यानंतर लसूण घातलेलं आहे. लसूण घातल्यानंतर आपल्याला हे कमी गॅसवरतीच शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचं आहे आणि याला आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे. जास्त पण बारीक नाही करायचे आणि जास्त पण मोठं नाही ठेवायचे. मीडियम साईजमध्ये आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे साईडला ठेवूयात. तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे छान असे फुलले की यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. हळद घालणं ऑप्शनल आहे, पण हळद घातल्यामुळे भाजीला खूप छान असा रंग येतो, त्यामुळे नक्कीच घाला. आता सगळी भाजी बारीक अशी मी कट करून घेतलेली आहे. आता ती घालून घेऊयात आणि कमी गॅस करून आपल्याला ही भाजी चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. कारण ही भाजी खूप लवकर होते, जास्त असं याला वेळ नाही लागत. आणि भाजी जर कोवळी असेल तर लवकर होते आणि निब्बर जर असेल तर त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. तर आता इथे मी थोडीशी मुगाची डाळ भिजत घातली होती. तर आता आपण ती घालून घेऊयात. आता डाळ घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे. ही भाजी अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी होते. याला शिजायला सुद्धा जास्त असा वेळ लागत नाही. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा आपण टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी आपण झटपट पद्धतीने बनवू शकतो. आता हे मिरचीचं वाटण घालायचं आहे आणि चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. कमी गॅसवरतीच याला छान असं परतून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स झालं की यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मिठाचं प्रमाण हे पालेभाज्यांमध्ये कमीच असतं. नॉर्मल भाजीपेक्षा पालेभाज्यांना मीठ कमी लागतं, त्यामुळे आकारानेच घाला. मीठ घातल्यानंतर आपण याला 2 मिनटं एक वाफ काढून घेणार आहोत. ही भाजी खूप लवकर होते, जास्त असा वेळ लागत नाही. कारण शेपूची भाजी ही कोवळी असते, जास्त काही अशी निब्बर नसते, त्यामुळे तिला वेळ लागत नाही. अगदी 10 मिनटातच ही बनून तयार होते. तर हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी. शेपूची भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कारण मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते, आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.